नमस्कार मित्रांनो, आज 15 जून लपंडाव्या मालिकेचा आजचा भाग उशिरा झालाय. पण मित्रांनो, आजचा भाग जबरदस्त आहे. ही मनस्विनी आता सखी सोबत असं काहीतरी करते की सखी खूप मोठा निर्णय घेते आणि ती कान्हाच्या घरी जाणार आहे आणि मा सोबत एक डील करते. सखी आता मा जवळ कान्हासाठी मागणी घालायला जाते. सखी आणि कान्हा एकत्र येऊन सरकारला उद्ध्वस्त करणार आहे. तर बघूया मित्रांनो, आता माचं उत्तर काय असणार आहे. सखी आता कान्हाकडे स्वतः चालत आली आहे. तर बघूया मित्रांनो कसं काय झालं ते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेली बेल नोटिफिकेशन ऑन करा. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या भागाला. सखी कामत इंडस्ट्रीज मध्ये गेली असते आणि तिथे ती मनस्विनीला म्हणत असते, इतकी वर्ष मला माझ्या अस्तित्वाची जाणीव नव्हती, पण आता मला माझ्यातल्या स्त्री शक्तीची जाणीव झाली आहे. आता ही मनस्विनी सखीवर हसते. आता सखी म्हणतेच, हसायला काय झालंय? हाय सरकार, मी तुम्हाला म्हणाले होते माझ्यात एका नवीन सखीने जन्म घेतलाय आणि आता मी उंच भरारी घ्यायला शिकलीये. त्यामुळे तुम्ही म्हणा किंवा तुमच्या भाड्याच्या प्याद्यांनी म्हणा, कोणी कितीही प्रयत्न केला तरी माझे पंख कोणीच छाटू शकणार नाही. आता मी लढायला पण शिकले आणि लढाईसाठी सज्ज पण झालीये. आता ही मनस्विनी सखीला म्हणते, लढाई? त्यानंतर ही मनस्विनी बाजूला ठेवलेली खुर्ची घेते, त्यावर बसते आणि सखीला म्हणते, कसली लढाई? नाही, कोणासोबत? जेव्हा लढाईची वेळ आली तेव्हा तर तू तलवार टाकून दिलीस आणि आता का आली आहेस मग लढायला युद्ध संपल्यावर? आणि हो, तुझ्यात कितीही बळ आलं असलं तरी सुद्धा आता सत्ता वैभव सगळं माझ्या मुठीत आहे. पुढे आता ही मनस्विनी सखीला म्हणते, विसरलीस का मी तुला तुझ्याच घरातून हाकललं होतं? हा, तू आली होतीस मग वकिलाला घेऊन वगैरे माझ्या घरात, पण काय झालं? काहीच नाही. सखी आता सगळं ऐकत असते. पुढे मनस्विनी म्हणते, तुला काय वाटतंय माझ्या घरात पुन्हा येऊ शकशील? अगं, या भ्रमातून बाहेर पड. आणि बघा मित्रांनो, ही मनस्विनी काय काय करते आता सखी बरोबर. मनस्विनी सखीला म्हणते, तुझ्यात श्वास असेपर्यंत तुला तीड तीड तुटताना मला बघायचंय. हे रोज थोडं थोडं तुला मरताना मला बघायचंय. तुझ्या बापाला आणि तुझ्या आईला संपवलं. त्यानंतर मनस्विनी सखीचा असा गाल ओढते आणि म्हणते, आता माझ्या लाडक्या लेकीचा नंबर. सखीला आता खूप राग येत असतो. आता मनस्विनी तिचा टोन चेंज करते आणि म्हणते, तुला सुद्धा तसंच संपवणार आणि त्यांच्याकडे पाठवणार. मनस्विनी सखीला धमकी देते. इतकंच नाही तर ती आता सखीच्या बाबांच्या फोटो जवळ जाते, राघवच्या फोटो जवळ, आणि म्हणते, राघव माय डार्लिंग, अरे बघ ना, हे एम्पायर तू उभं केलंस, ते प्रत्येक भिंत तू उभी केलीस, पण त्याच भिंतीवर तुला लटकवलं. तर हे सगळं बघून सखीला खूप त्रास होत असतो. पुढे आता ही मनस्विनी राघवचा फोटो तिच्या हातात घेते आणि त्यानंतर ही मनस्विनी राघवचा फोटो सखी समोर ठेवते आणि म्हणते, बघ राघव, बघ बघ तुझा एम्पायर. मनस्विनी राघवला तिथेच ऑफिस मध्ये असं गोल फिरवते त्या फोटो फ्रेमला आणि म्हणते, झालं बघून? सगळं नीट बघितलंस ना? हीच तुझी लायकी आहे राघव. आणि असं म्हणत मनस्विनी राघवचा फोटो फ्रेम सखी समोर तोडून टाकते. त्यावरची काच सगळीकडे पसरली असतात. आणि इतकंच नाही तर त्यानंतर ही मनस्विनी राघवच्या फोटोवर लात ठेवून त्याचा चुराडा करते. आता सखीला खूप राग येतो. सखी जोरात ओरडते, मनस्विनी. त्यानंतर सखी आता पटकन खाली बसते, मनस्विनीचा पाय धरते आणि तो बाजूला करायचा प्रयत्न करते. सखी म्हणते, बाजूला हो. आणि ही मनस्विनी आता हसते आणि आणखी जोर देते आणि तो फोटो फ्रेम तोडण्याचा प्रयत्न करते तिच्या पायाने. आणि त्यानंतर ही मनस्विनी सखीला चिडवते आणि म्हणते, काय झालं ग? पंखातलं बळ कमी पडतंय? शेवटी यावंच लागलं ना माझ्या पायाशी. हीच तुझी जागा सखी आणि हीच तुझी लायकी. शेवटी सरकार समोर सगळ्यांना झुकावंच लागतं. ग आहेस कोण तू? माझ्यासाठी मुंगी इतकी आहेस. लक्षण देता जर पाय दिला ना तुझ्यावर मी, तर चिरडली जाशील. आणि आता सखी रडायला लागते आणि मनस्विनी सखीला धक्का देते. मित्रांनो, इतकंच नाही तर ही मनस्विनी सखीला म्हणते, तुझ्याकडे ना आई आहे, ना बाप आहे, ना नवरा, कोणीच नाहीये तुझ्यासोबत. मग कोणाच्या जीवावर इतकी उड्या मारतीयस? ओळख तरी काय तुझी? इतकं सगळं होऊन सुद्धा निर्लज्जासारखी इथे पडून आहेस. आता तरी निघ आणि पुन्हा तुझं तोंड मला दाखवू नकोस. आता सखी खूपच खचून गेली असते. आणि आता ही जी मनस्विनी आहे ती राघवचा फोटो लातीने असा फेकते आणि सखीला खूप वाईट वाटतं.
सखीचा खूप अपमान झाला असतो. आता सखी काय करते, तिच्या बाबांचा फोटो आणि तुटलेली फ्रेम तिच्या हातात घेते. पण जाताना आता सखी मनस्विनीला सांगून जाते. सखी म्हणते, आजचा दिवस, आजची तारीख आणि हा क्षण कायम लक्षात ठेव. आज तू माझ्याशी जे वागलीयस त्याची परतफेड मी नक्कीच करेल. आणि इतकं होऊन सुद्धा ही मनस्विनी सखीला म्हणते, परतफेड करायला त्यासाठी तू जिवंत तर राहिली पाहिजे. मुंग्यांनी मेरू पर्वत गिळण्याचं स्वप्न बघायचं नसतं. तर सखी काय करते, तिचे अश्रू पुसते आणि मनस्विनीला म्हणते, मुंग्यांना ते शक्य नसेल, पण त्याच मुंग्या तो पर्वत पोखरून पोकळ करू शकतात. आणि तुमची सत्ता मी तशीच पोखरणार सरकार. आता सखी असं चॅलेंज देते या मनस्विनीला. आता ही मनस्विनी सखीच्या अंगावर जाते आणि सखीला म्हणते, माझ्याच प्रॉपर्टीत येऊन माझ्याच ऑफिसमध्ये मला धमकी देतेयस. सरकार आहे मी, क्वीन ऑफ कामत एम्पायर. त्यामुळे माझं कोणीच काहीच बिघडवू शकत नाही, लक्षात ठेव. त्यामुळे आजची तारीख तू लिहून ठेव. आता निघ. इतका टाइमपास करणं इतका आणि तुझ्यावर वेळ घालवणे इतका वेळ माझ्याकडे नाहीये. हे जे काही तुला रडायचं आहे ना, ते इथे नको रडूस, तुझ्या दरबडरीत चाडी जाऊन रड. त्यानंतर ही मनस्विनी सखीवर ओरडते, आऊट म्हणून तिला हाकलून देते. आता सखीचा खूप अपमान झाला असतो आणि सखी तिच्या बाबांचा फोटो घेऊन रडतच तिथून निघून जाते. पण याच कारणामुळे सखी आणि कान्हा एकत्र येणार आहे. तर बघा कसं. आता सखी एकटीच रस्त्याने चालत असते. विजा वगैरे होत असतात, हवा सुटली असते आणि थोडा सुनसान असा रस्ता असतो. आणि सखीच्या हाती तिच्या बाबांचा फोटो असतो. त्यावरचा फोटो फ्रेमवरचा काच खाली पडतो. सखी तो काच उचलते आणि रडायला लागते. तर थोड्याच अंतरावर तिथे एक गाडी असते आणि एक जोडपं असतं. तर जो नवरा असतो तो आता गाडी ठीक करण्याचा प्रयत्न करतो. त्यांची गाडी बंद पडली असते. सखीचं आता लक्ष जातं. आता या नवऱ्याची जी वाईफ असते ती त्याला सांगत असते की मी गाडी चालवते आणि तू मागून धक्का दे. आणि नवरा आता मान्य करतो. तर आता ही जी बाई आहे ती गाडीमध्ये बसते. तिचा नवरा मागून धक्का देतो. सखी आता दुरूनच हे सगळं ऑब्झर्व करत असते. आणि मग अचानक बंद पडलेली गाडी ही सुरू होते. आणि मग आता दोघेही कारमध्ये बसतात आणि निघून जातात. आता सखीच्या एक गोष्ट इथून लक्षात येते, जर टीमवर्क केलं तर सगळं शक्य आहे. आता सखीला एक गोष्ट आठवते, दाभाडे मावशीने तिला म्हटलं असतं. तेव्हा सखी दाभाडे मावशींकडे कंप्लेंट करते आणि म्हणते, का मला देवाने वाचवलं असेल, मला तेव्हाच मारून टाकायचं होतं, सरकारने मला विष दिलं होतं. त्यावर आता दाभाडे मावशीने सखीला समजावून सांगितलं असतं आणि म्हटलं असतं, प्रत्येक गोष्टीच्या मागे एक कार्यकारण भाव असतो. आता सगळं धुंदलंय, पण लवकरच तुला तुझ्या आयुष्याचं ध्येय मिळेल आणि तुझं ध्येय तू साध्य करशील. त्यानंतर सखीला जानूचे शब्द सुद्धा आठवतात की तू एकटी कशी काय लढशील त्या सरकार सोबत, तिच्याकडे सगळं आहे. आणि त्यानंतर शेवटी आता सखीला कान्हाचे शब्द आठवतात ऑफिस मधले, जेव्हा कान्हाने हेल्प ऑफर केली होती सखीला. आणि कान्हाने तेव्हा सखीला म्हटलं होतं की माझी मदत घ्या, आपण दोघे मिळून सरकारशी लढू, सामना करू. आणि इतकंच नाही तर सखीला आता अपर्णाचे शब्द पण आठवतात, तेव्हा अपर्णा सखीला घरी घेऊन गेली होती. अपर्णाने तेव्हा सखीला म्हटलं होतं, या सगळ्यातून जो एक व्यक्ती आहे तुला कोणी बाहेर काढू शकेल तो म्हणजे कबीर, तर तू कबीरची मदत घे. तुम्ही दोघे मिळून सरकारला अद्दल घडवा. आता सखीला सगळं आठवतं. आणि जेव्हा सखीने पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांना म्हटलं होतं की सन्हाने ठरवलं तर सगळं शक्य आहे, आणि आता कुठे जाऊन सखीला रिअलाइज होतं. आणि सखी इथून डायरेक्ट आता कान्हाच्या घरी जाते. तर बघत राहा. तर शेवटी सखीला ते कपल आठवतात ज्यांनी एकत्र मिळून बंद पडलेली गाडी सुरू केली होती. आता जोरात वीज कडकते. सखी आता स्माइल करून वर बघते आणि म्हणते, साईबाबा, मला नेहमी प्रश्न पडायचा आणि मी तुम्हाला विचारायचे, खरंच तुम्ही तुमच्या भक्तांचं ऐकता का? मी माझ्या अडचणी घेऊन तुमच्या सामोरे यायचे, सगळं शेअर करायचे, तुमच्यासोबत भांडायचे आणि विनवण्या पण करायचे. प्लीज मला या सगळ्यातनं मार्ग दाखवा. पण आज माझ्या लक्षात येत आहे, माझ्या आयुष्यात ही सगळी संकट का येत होती, मागचं नेमकं कारण काय होतं. आता कळलं, तुम्हीच मला ती संकट देत होता जेणेकरून मी स्वतः त्यातून मार्ग शोधून काढेल. आणि आता सखी म्हणते, देवा, आता सगळा पिक्चर क्लिअर झालाय. आता मला माझ्या आयुष्याचं ध्येय अगदी स्पष्ट दिसत आहे. ड्रायव्हर सीटवर तर मी बसेलच. आता बंद पडलेल्या माझ्या या गाडीला धक्का मारण्यासाठी मी कोणाची मदत घ्यायची हे मला आता कळून चुकलंय. आता सखीमध्ये वेगळाच कॉन्फिडन्स असतो. तिला तिच्या अपमानाचा बदला घ्यायचा असतो.
आणि सुडाची अग्नी तिच्या मनात आता धगधगत असते. तितक्यात काय होतं, सखी स्वतःहून चालत आता कान्हाच्या घरी येते. सखी दार नॉक करते आणि अपर्णा दार उघडते. अपर्णा आता सखीला पाहून खूप खुश होते आणि म्हणते, सखी तू आतमध्ये ये ना. अगं मला खात्री होती कबीरला भेटण्यासाठी तू आपल्या घरी नक्कीच येशील. तिथे आता कान्हा सुद्धा येतो. कान्हाला सुद्धा आश्चर्यच वाटतं सखीला समोर पाहून. पण बघा आता सखी अपर्णाला म्हणते, नाही आज मी कबीरला भेटायला नाही, आज मी तुम्हाला भेटायला आली आहे आणि काहीतरी मागायला आली आहे. मी तुमच्या मुलाला कबीरला मागायला आली आहे. कान्हा तर अगदी स्तब्ध असा उभा असतो आणि अपर्णाला सुद्धा आश्चर्यच वाटतं. सखी म्हणते, मला तुमचा मुलगा आणि राजलक्ष्मी किर्लोस्कर यांचा नातू कबीर हवाय. आता कान्हाला काही समजत नसतं की असं काय झालं अचानक. आणि बघा पुढे खूपच मजा येणार आहे. सखी आता राजलक्ष्मी मा सोबत एक डील करणार आहे. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि परशू या मनस्विनीसाठी पाण्याचा ग्लास घेऊन येतो आणि त्यानंतर तो टेबल वरती तो ग्लास ठेवतो. मनस्विनी परशूला म्हणते, काय रे ग्लास नीट धुतला होतास ना, मला पाणी आणून द्यायच्या आधी. आता परशू हो सरकार असं म्हणतो. तर ही मनस्विनी म्हणते, आर यू शुअर. तर आता परशू जरा विचार करतो. ही मनस्विनी परशूला ओरडते आणि म्हणते, युजलेस. बघा मित्रांनो, आता ही याची शिक्षा मीनाक्षीला देते. आता मीनाक्षी तिथून पास होत असते. तिच्या हाती एक बकेट असते. तर ही मीनाक्षी पास होत असताना मनस्विनी तिला हाक मारते आणि म्हणते, काय ग कपडे वाळू घातलेस का. मीनाक्षी म्हणते घाबरतच, हो सरकार. आता ही मीनाक्षी मनस्विनीला म्हणते, ठीक आहे तर मग आता ते कपडे पुन्हा धुवायचे आणि पुन्हा वाळू घालायचेत. आता नंदा बाजूलाच बसली असते मनस्विनीच्या आणि मस्तपैकी ती काहीतरी खात असते. तर आता ही मनस्विनी ऑर्डर देते. त्यावर मीनाक्षी म्हणते, सरकार मी कपडे एकदम स्वच्छ धुतलेत. त्यावर आता ही मनस्विनी पण काहीतरी खात असते आणि ते खाताना प्लेट ती टेबलवर ठेवते आणि मीनाक्षीला म्हणते, काय ना सरकारच्या घरात वॉशिंग पावडर जरा जास्त झाली आहे, सो आता वर जा, ते कपडे पुन्हा धुवायचेत ते मग वाळू घाल, ओके. आता मीनाक्षीची अजिबात इच्छा नसते. तर आता ही मनस्विनी म्हणते, पटकन जा नाहीतर तुला धुवून काढेल. तिथे आता गौतमची एंट्री होते. गौतम आता मीनाक्षीला म्हणतो, अगं जा वहिनी जा, सरकार इतकं सांगतेय तर करते काम. आता मीनाक्षी पटकन निघून जाते. तर आता ही जी मनस्विनी आहे ती परशूला म्हणते, परशू जा बाहेर जरा जाऊन बघ सूर्य कुठून उगवलाय. अरे चक्क गौतम आज माझ्या बाजूने बोलतोय, वाव. तर आता गौतम मस्त उत्तर देतो हा आणि मनस्विनीला म्हणतो, कसं आहे ना विजायच्या आधी दिवा फडफडायला लागतो, तर मी त्याच दिव्याला अजून फडफडायला मदत करतोय. दे की तू त्यांना जेवढा त्रास द्यायचा आहे ना तेवढा तू त्यांना त्रास दे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू जितका त्यांना त्रास देशील तितकाच तुझा त्रास वाढणार आहे. आता ही मनस्विनी हसते गौतमवर आणि म्हणते, ओ छोटे भाऊजी सांगा ना कोण मला त्रास देणार आहे, कोणात आहे एवढी हिम्मत जे येऊन सरकारच्या डोक्यावरचं मुकुट काढू शकते. तर मित्रांनो इच्छाच आता पाठीमागे प्लॅनिंग सुरू असते खूप मोठी. तर आता गौतम मस्त उत्तर देतो आणि मनस्विनीला म्हणतो, महाभारत वाचलंय का, दुर्योधनाचा शेवट हा प्रत्येक काळाचा शेवट असतो. आता परशू घाबरत असतो, त्याला वाटत असतं की गौतम जास्तच बोलतोय. तर त्यावर आता मनस्विनी म्हणते, अरे गौतम युग संपली आहेत, हे द्वापर युग होतं आणि हे कलयुग आहे आणि या कलयुगात जिंकणार तर दुर्योधनच. तर गौतम या मनस्विनीवर हसतो. तर आता इथे सखी घरात आली आहे आणि तिथे आता मा सुद्धा येतात. आता काय होतं, सखी कान्हाला म्हणते, अर्जुन जरी कुरुक्षेत्रात जिंकला असला तरी त्याला दिशा दाखवायला त्याचं धैर्य वाढवायला त्याच्या पाठीमागे श्रीकृष्ण उभे होते. तर श्रीकृष्ण नसते तर अर्जुन जिंकलाच नसता. तर मा सुद्धा तिथे येऊन उभ्या राहतात आणि सगळं बोलणं ऐकत असतात अगदी शांतपणे. आता सखी कान्हाला म्हणते, जर शक्तिशाली अर्जुनाला सुद्धा श्रीकृष्णाची गरज भासू शकते तर मी तर सखी आहे, मी कबीर शिवाय कसं जिंकणार. आता उशिरा का होईना सखीचे डोळे उघडलेत फायनली. आता सखी मागे वळून बघते, तिचं लक्ष जातं की मा तिथे आल्या आहेत आणि सखी डायरेक्ट आता मा सोबत डील करते. बघा कसं सखी आता माला म्हणते, म्हणून मी आली आहे तुमच्याकडे कबीरला मागायला माझा सारथी म्हणून. त्यावर आता मा सखीला म्हणतात, अच्छा म्हणजे तुला आता मनस्विनीला धडा शिकवायचा आहे, पण तुझ्या एकटीमध्ये ती धम्मक नाहीये म्हणून तुला माझ्या नातवाची मदत हवी आहे, हो ना. हो मदत मागायची चांगलीच पद्धत आहे पण ही. त्यावर आता सखी माला म्हणते, तुम्हाला जे समजायचंय ते समजा, पण तुमच्या याच नातवाने मला टीम वर्क बद्दल सांगितलंय. तर कान्हा गपचूप ऐकत असतो. सखी म्हणते, जिंकण्यासाठी टीम वर्क किती गरजेचं असतं हे मला आता कळलंय.
जी गोष्ट एकट्या माणसाकडनं शक्य होत नाही तीच गोष्ट जेव्हा टीम सोबत केली जाते तेव्हा सगळंच सहज आणि सोपं होतं. आपण आता कौतुकाने सगळं ऐकत असते. आता त्यानंतर सखी म्हणते मला दुबळी मी तेव्हाही नव्हते आणि आता पण नाहीये. त्यानंतर सखी म्हणते जेव्हा समुद्राला भरती येते तेव्हा लाटांना सुद्धा किनाऱ्याचा आधार घ्यावाच लागतो. पण म्हणून समुद्र लहान होत नाही. माझी वेळ येईल, इनफॅक्ट मीच ती वेळ आणेल. पण आजी तोपर्यंत मला कमजोर समजण्याचं गैरसमज करू नका. आणि मी कमजोर आहे म्हणून तुमच्याकडे कबीरला मागायला आली नाहीये. उलट सरकारशी लढताना माझी शक्ती दुप्पट व्हावी म्हणून मी तुमच्या कबीरची साथ मागतीये. त्यानंतर सखी आता टर्न होते आणि दुसऱ्या बाजूला जाऊन म्हणते की दुसऱ्या बाजूने अशी चालत जाताना सखी म्हणते सरकार विरोधात एकटीने लढायला मी सक्षम आहे, पण यावेळी मला मदत हवी आहे. कारण कुठलीच लढाई केवळ शक्तीने जिंकता येत नाही. माझे बाबा नेहमी म्हणायचे तिथे शक्ती आणि युक्तीचा महासंगम होतो तिथेच विजयाचा सूर्य उगवतो. कान्हा आता आपल्या सखीकडे खूपच कौतुकाने बघत असतो आणि मित्रांनो सखी यशस्वी पण होते मला कन्व्हिन्स करण्यासाठी. आणि सखी आता मला म्हणते मी आणि कबीर एकत्र आल्यावर जी ताकद जी शक्ती निर्माण होईल केवळ त्यासाठीच मी तुमच्याकडे कबीरला मागायला आली आहे. कान्हा आता माकडे बघतो. मा आता त्यावर काय बोलणार. बघा आता मा काय करतात. मा आता कान्हा जवळ जातात आणि त्याला म्हणतात बघितलंस का कबीर ही सखी कामत इथे तुझा सौदा करायला आली आहे. या सौद्यात तिला चांगलाच फायदा आहे. आता कान्हा इकडे तिकडे पाहू लागतो कारण त्याला सुद्धा माहितीये की त्याची मा कशी आहे. आधीच सखीचा राग करतात. असो कान्हा आता काहीच बोलत नाही म्हणून मा आता सखी जवळ जातात आणि सखीला म्हणतात हा तर शुद्ध व्यवहार झालाय आणि व्यवहार करायचाच असेल तर त्यात दोन्ही बाजूला फायदा हा झालाच पाहिजे. आणि त्यात माझा काय फायदा आणि मी का तुझी ही डील मंजूर करू. तर सखीकडे याचं पण उत्तर असतं. सखी स्माइल करते आणि म्हणते शत्रूचा शत्रू हा मित्रच असतो. माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा शत्रू सरकार आहे आणि तुमच्याही आयुष्यातला शत्रू सरकारच आहे हो ना. पुढे आता सखी म्हणते मग जर आपला शत्रू एक आहे आयुष्यातलं ध्येय एक आहे तर मग आपण वेगवेगळं का लढायचं. सरकार सारख्या शत्रूला जर हरवायचं असेल आपली युती होणं अत्यंत गरजेचं आहे. आता अपर्णाला सगळं पटत असतं आणि अपर्णा म्हणते हो मा सखी बरोबर बोलतीये. सखी आणि कान्हाने एकत्र यायलाच हवं आता. कान्हा पण कन्व्हिन्स करतो आणि म्हणतो हो मा बरोबर आहे. तर आम्ही खरंच एकत्र आलो तर आम्ही कोणालाही हरू शकतो. तर बघा मित्रांनो आता काय होतं. ज्या मा असतात त्या कान्हाजवळ जातात आणि त्याला टोमणा मारत म्हणतात उंदराला मांजर साक्षी असणारच रे. जेव्हा विचार करायचा असतो ना तेव्हा तू डोक्याचा नाही तर हृदयाचा वापर करतोस. आता तुला तुझं प्रेम मिळवायचं असेल हो ना. कान्हा परत दुसरीकडे बघतो आणि म्हणतो काय हे. आता मा कान्हाला ताकीद देतात आणि म्हणतात तुला मी एकदा संधी दिली आहे कबीर पण तू सरकारला उद्ध्वस्त नाही करू शकला. ते सुद्धा या सखीमुळे झालं. तिच्या प्रेमात तू अगदी वेडा झाला होतास. सखी आता तिची मान खाली टाकते. मा आता सखी समोर येऊन उभ्या राहतात आणि सखीकडे बघत म्हणतात माझा सखीवर अजिबात विश्वास नाहीये. मा सखीला विचारतात असं काय आहे तुझ्याजवळ. मी माझा एकुलता एक नातू तुझ्याकडे सोपू. सरकार विरोधात लढताना तू कबीरचा प्यादा म्हणून उपयोग करणार नाही हे कशावरून. कुठल्याही लढाईत आधी प्यादेच मरतात. आता सखी मस्त उत्तर देते ऐका. सखी म्हणते माझ्याकडे ते आहे जे तुमच्याकडे नाहीये. माझ्याकडे ऍक्सेस आहे. ऍक्सेस गाडी नाही मित्रांनो ऐका. सखी म्हणते कामात घरात आणि सरकारच्या आयुष्यात थेट शिरण्याचा ऍक्सेस माझ्याकडे आहे. आणि एकेकाळी याच ऍक्सेस साठी तुम्ही कबीरला सरकारकडे ड्रायव्हरची नोकरी करायला सांगितली होती आणि माझ्याशी लग्न करायला सांगितलं होतं. सरकारने मला घराबाहेर काढलं. मला प्रॉपर्टी मधून बेदखल केलं पण अजूनही मी तिची मुलगी आहे. म्हणजे त्या घरची मी मुलगी आहे. ती राघव कामतची मुलगी आहे आणि ते घर माझ्या वडिलांचं आहे. त्यामुळे जरी सरकारने मला तिथून बेदखल केलं तरी कधीही मी त्या घरी जाऊ शकते. नुसतं जाऊ शकत नाही तर त्या घरी जाऊन राहू शकते अगदी सरकारच्या नाकावर टिचून. या सगळ्यात कबीर माझा नवरा म्हणून माझ्यासोबत येऊ शकतो. आणि सखीच्या हाती तिच्या बाबांचा फोटो तर असतोच. आणि सखी म्हणते जेव्हा एका छताखाली सरकार आणि आम्ही दोघं एकत्र राहू तर तेव्हा तिच्या प्रत्येक चालीवर आम्हाला मात देता येईल. फक्त त्यासाठी आम्ही दोघांनी तिथे कामत बंगल्यावर राहणं खूप गरजेचं आहे. आता मला हळूहळू सगळं पटत असतं. सखी म्हणते मला तुम्हाला तर हे माहितीच असेल टू चेंज द सिस्टीम यू हॅव टू बी इन द सिस्टीम.
म्हणजेच व्यवस्था जर आपल्याला बदलायची असेल तर त्या व्यवस्थेचा भाग होणं अत्यंत गरजेचं असतं. आणि बघा मित्रांनो, सखी आता मला म्हणते, तुम्ही जर प्यादाचं म्हणत असाल तर इतके दिवस खरं तर तुम्ही प्यादा म्हणून माझा वापर करून घेतला, पण मी कबीरला प्यादा म्हणून नाही, वजीर म्हणून खेळवणार. आणि या वजिराला ही राणी जीवाची बाजी लावून जपेल. आता अपर्णा हे सगळं ऐकून स्माइल करते आणि सखीने आता माचं मन सुद्धा जिंकून घेतलं असतं. तर आता मा म्हणतात, मला सखी कामत आणि कबीर किर्लोस्कर यांची युती मंजूर आहे. आणि याचा आता सखी, कान्हा आणि अपर्णाला खूप आनंद होतो. पुढे आता मा सांगतात, सरकार आणि केवळ सरकारला निस्तनाभूत करण्यासाठी मी कबीरला सखीच्या हवाले करत आहे. आता कान्हा लगेच म्हणतो, थँक्यू मा, थँक्यू सो मच. पण आता सखी कान्हा जवळ येते आणि म्हणते, पण या मिशनसाठी माझ्या काही अटी आहेत. कान्हा, त्या अटी तुला पाळाव्याच लागतील. तर तुला त्या अटी मान्य असतील तरच आपण पुढे जाऊया. कान्हा आधीच सांगतो, मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत. कारण आता मला माझ्या डोळ्यासमोर फक्त एकच चित्र दिसत आहे. यावेळी ती सरकार अख्ख्या जगाला टोपी घालून निश्चिंत झोपली आहे. तर सखी म्हणते, तिची तीच झोप आता आपल्याला उडवायची आहे. तर मित्रांनो, आजचा हा असा सुपर डुपर भाग होता आणि आजचा भाग इथेच संपतो. आजचे डायलॉग्स एकाहून एक मस्त आणि भारी होते. तर मित्रांनो, उद्याच्या भागात आपण तेच पाहणार आहोत की सखी आणि कान्हा आता एकत्र आलेत आणि त्यांचा प्लॅनचा पहिला भाग म्हणजे सरकारच्या घरात शिरणं. सखी आणि कान्हा आता स्वतःचं स्वागत करतात ढोल ताशामध्ये. आणि सरकारची झोप आता खरंच उडणार आहे. तर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.